राज्यामध्ये किती नेतृत्व केंद्राचं तुम्हाला किती पद्धतीनं महत्त्व देतं हे सगळं जनतेला कळतंय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही स्पष्टपणे. काय करणार आहे फडणवीस? आता झालं लोकसभेला दाखवलं ना, लोकसभेला दाखवलं, राज्याचा मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता राज्यामध्ये किती नेतृत्व केंद्राचं तुम्हाला किती पद्धतीनं महत्त्व देतं हे सगळं जनतेला कळतंय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही स्पष्टपणे. दादाजी आणि उद्धवजींना तर काहीच करू शकत नाही. दादाजी मराठा आरक्षणाचा विरोध फडणवीस चेहरा आपण जर बघितलं तर विरोध त्यामुळेच त्यांची म्हणजे जी चर्चा सुरू आहे दिल्लीला पाठवण्यासाठी हे त्याचाच एक भागाचा नाही. देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं मराठा विरोधात भूमिका घेतात स्पष्टपणे. त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसीचा आहे. ठीक आहे, मी काही कोणाची बाजू कोणाचा विरोध करत नाही, परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होतं की देवेंद्रजी फडणवीस हे मराठा विरोधात भूमिका घेत असतात. एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूने घेत असताना त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात. आता जे काही इकडे तिकडे 4-2 लोक आंदोलन करतात इकडे तिकडे, हे सगळे भारतीय जनता पार्टीची पिलावळ आहे. प्रत्येकाचं नाव माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं ठीक आहे, मनोज जरांगेंचं एक आंदोलन चालू आहे. या आंदोलनात कुठेतरी भेद करणं, कुठेतरी छेद करणं, मराठ्यामध्ये दुही दाखवणं. मला वाटतं मागच्या वेळेस सुद्धा 2018-19 मराठ्यांचं आंदोलन अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रलोभनाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यात जे लोक आता आंदोलन करतात हे पण लोक होते, मला चांगलं आठवतं. अजून अन्य काही लोक होते, परंतु असा आंदोलनात भेद करत असताना मराठा समाज अशा आंदोलनातला भेद सहन करणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा या निमित्तानं समोर येतोय. मला असं वाटतं अशा प्रकल्पाचं निश्चित स्वागत आहे. असे प्रकल्प आपल्या भागात आले पाहिजे, परंतु आले असताना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर किती उपलब्ध आहे, कनेक्टिव्हिटी किती उपलब्ध आहे, मी या बाबतीत कालच ट्विट केलेलं आहे. मग आपलं मुंबई पुणे रेल्वेचं आपण सर्वेक्षण केलं होतं, मुंबई पुणे नवीन रस्त्याचं आपण सर्वेक्षण केलेलं आहे. हे सुद्धा करावं लागेल. आज जिथं बिडकीन भागात हा प्रकल्प येतोय तिथून कशा पद्धतीनं समृद्धीला कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे त्याचं सुद्धा नियोजन होण्याची आवश्यकता आहे. या शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर सुद्धा उपाय करण्याची आवश्यकता आहे. निश्चित अशा सगळ्या प्रकल्पाचं स्वागत असताना, परंतु महाराष्ट्रातून किती प्रकल्प गुजरातला गेले, किती मध्य प्रदेशला गेले, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकार घोषणा तर करतं, निश्चित हा प्रकल्प मराठवाड्यात संभाषण झाल्यावर याचं स्वागत आहे. त्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याच्यासाठी निश्चित सगळे मिळून प्रयत्न करू. असं काही त्यांनीच केलं पाहिजे आम्ही विरोध असातला कोणताही भाग नाही, परंतु मला वाटतं याच्यासाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याची सुद्धा आवश्यकता आहे. मग मी डिटेल काल माझ्या ट्विटर हँडलवर हे सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. महसूल विभागाकडून पुण्यात 2 दिवसापासून तपासणी सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटलाची अजित पवारांवर कुरघोडी आहे. नाही, असं काही नाही. त्याला काय, त्याचं त्यांचं डिपार्टमेंट काम करतं, त्याच्यात काय कुरघोडीचा विषय. त्या खात्याच्या मंत्र्याला त्या खात्याचा सगळा कारभार तपासणी पाहण्याचा अधिकार आहे. बिलकुल जी भूमिका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पैठणचे दत्ता गोडे जे माजी नगराध्यक्ष आहेत यांनी जी भूमिका व्यक्त केली, या भूमिकेशी पक्ष सहमत आहे. या भूमिका त्यांनी मांडल्या. 6 शॉप संदीपान भुमरे यांच्या सुविद्य पत्नी सूनबाई यांच्या नावावर, कोणत्या भगिनीविषयी मला बोलायचं नाही, त्यांचा मी आदर करेन. परंतु मला माहिती आहे एक्साईजची ज्यावेळेस एखादं शॉप शिफ्ट करायचं तर त्याची ऑफिशियली फीस किती आहे. त्यांनी शॉपला विरोध केलेला नाही, त्यांनी विरोध याला केलेला आहे ज्याचा त्याचा व्यवसाय असेल, भुमरेंचा दारूचा व्यवसाय असेल तर करा, आणखी 6 आणि 12 करा. पण त्यांचं निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये 2 कोटी उत्पन्न असताना जर 6 शॉप घेतले तर 6 शॉपची ऑफिशियली फीस कोटीभर रुपयाच्या वरती आहे. ते 6 कोटी रुपये कुठून आले हा त्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आता फार व्यक्तिगत याच्यात मी जात नाही, परंतु मग त्याची जागा त्यांची आहे, हे सगळं त्यांचं आहे. कोणी करू नये शॉप हा आमचा मुद्दा नाही, कोणी जागा घेऊ नये हा आमचा मुद्दा नाही, पण घेत असताना अशा पद्धतीने उत्पन्नाचं स्तोत्र तुम्हाला दाखवलं पाहिजे. एक 10 लाख आणि 12 लाखासाठी संजय राऊत साहेबांना तुम्ही 6 महिने जेलमध्ये टाकता. मग एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले याचा ईडी दिसत नाही, ईडीला दिसत नाही, इन्कम टॅक्सला दिसत नाही, सीबीआयला दिसत नाही. हा आमचा बेसिक प्रश्न आहे.
संजय राऊत साहेबांच्या खात्यात काही 10 का 12 लाख रुपये होते आणि ते मनी लॉन्ड्रिंग करून आणले म्हणले, तर ही कुठलं आहे? हे आमचा प्रश्न आहे बेसिक. मग भुमरेंना एक न्याय आणि बाकीच्यांना एक न्याय का?